साहेब हे दोघंही विरोधक 4 वर्ष 11 महिने आम्हाला शिव्या घालत होते. गडाखांनी येव केलं, गडाखांनी तेव केलं, गडा काशे काय देवानी जाडूची काडी फिरवली मागच्या 10-15 दिवसात. हे आम्हाला गेले विसरून आणि एकमेकाला शिव्या द्यायला लागले. तुम्ही बघा ना, गेल्या 7-8 दिवसात हे एकमेकालाच बोलतोय. आम्ही म्हणतो अरे बोला आमच्यावर, ते म्हणते नाही नाही आम्हाला एकमेकाची जिरवायची. नेवासा तालुक्याचा बुलंद आवाज युवक नेते सन्माननीय उदयनदादा गडाख, एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. नमस्कार. आज आपल्या नेवासा शहरामध्ये आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांची जाहीर सभेनिमित्ताने आमच्या नेवासा तालुक्यातून कानाकोपऱ्यातून आलेले सर्व असंख्य युवक असतील, ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, सर्व मित्र कार्यकर्ते मित्रांना मी आपलं सर्वांचा हात जोडून स्वागत करतो की आपण सर्वजण एवढ्या तन मन धनाने ह्या सभेसाठी आलेत. खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी काय स्टेजवर जास्त बोलत नाही, मी खालीच जास्त बोलत असतो. ही जाहीर सभेत बोलायचे अभंग साहेब माझी पहिलीच वेळ आहे. आणि मी जर मन मोकळ्या पोल्याने बोललो तर खूप काही बोलू जाऊ शकतो. पण आज मला खरं तर जमलेले सगळेच आमचे कार्यकर्ते असतील, आदरणीय अभंग साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, खासदार साहेब असतील, देसाई आबा असतील, जमलेले सर्वच कार्यकर्ते मंडळी, आज मी तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट सांगतो की मला तरी असं वाटतं आज आमदार शंकरराव गडाख साहेब पहिल्यांदा खूप मनमोकळे बोललेले, खूप मनमोकळे. म्हणजे अजून त्यांनी 50% गोष्टी सांगितल्या असतील, पण ज्या पण सांगितल्या त्या खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती की मागच्या निवडणुकीमध्ये आमदार साहेब आपण अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आलो. निवडून आल्यानंतर आपण उद्धव साहेबांना पाठिंबा दिला. उद्धव साहेबांनी आपल्याला मंत्री केलं. पण मंत्री केल्यानंतर 2 वर्ष आपली कोरोनात गेली आणि कोरोनातून बाहेर आल्या आल्या अगदी 2-3 महिन्यातच सरकार पडलं. हे करत असताना मला आठवतं साहेबांच्या माध्यमातून खूप काम आपण पाट पाण्याच्या दृष्टिकोनातून, लिफ्टच्या योजना असतील, अनेक रस्ते असतील, त्यातलं एकच रस्त्याचं उदाहरण तुम्हाला देतो, ते म्हणजे आपले नेवासा तो कुकाना अभंग साहेब 100 कोटी रुपये ह्या रस्त्याला पहिल्याच याच्यात मंजूर करून आणले, पहिल्याच वर्षी. त्याचं कामही चालू झालं. त्याच्यानंतर अनेक कामं केले. पण ज्यावेळेस सरकार पडलं, सरकार पडल्यानंतर तुम्हाला साहेबांनी सांगितलंच की कशा पद्धतीने यायला भाग पाडायसाठी प्रयत्न समोरच्यांनी केला. पण मला आज आपल्याला एक गोष्ट सांगतोय, म्हणजे मी स्वतः बघायचो, मी स्वतः साक्षीदार आहे त्या घटनेला, त्या संपूर्ण काळाला, की खूप आमिष दिलं, खूप सगळ्या पद्धतीने आमिष दिलं. पण शंकरराव गडाख साहेब हटले नाही. या महाराष्ट्रातला एकमेव अपक्ष आमदार आहे जो अजून सुद्धा महाविकास आघाडी बरोबर, बाकी सगळे महायुती बरोबर गेले. साहेबांनी सांगितलं की अनेक कार्यकर्ते म्हणायचे की चला महायुतीत. मी देखील म्हणायचो साहेब जाऊ आपण तिकडं, हा त्रास तुम्हाला होतोय, कारखान्याला कर्ज नाही, एज्युकेशनवर त्रास आहे, दूध संघ बंद पाडला. पण आमदार साहेबांनी सांगितलं की मोठ्या साहेबांनी मला शब्द दिलाय, एक वेळेस राजकारणाविदार राहील पण एकदाच दिलेला शब्द माग घेऊन घेणार नाही. आणि म्हणून आज मला आपल्याला एकच गोष्ट विचारायची की आज आपल्या शर्टवर काळा डाग आहे का साहेबाच्या? आहे का सांगा? कोणी गद्दार म्हणू शकतं का आपल्याला? नाही म्हणू शकतं. आणि म्हणून ही स्वाभिमानाची लढाई आहे मित्रांनो. शंकरराव गडाख साहेबांनी महाराष्ट्रात दाखवून दिलं की हा नेवासा विचारांचा नेवासा आहे, हा नेवासा स्वाभिमानी नेवासा आहे. आणि म्हणून इथला माणूस, इथले लोक कधी देखील शब्द पडू देत नाही. आणि म्हणून ही लढाई निष्ठाविरुद्ध गद्दारांची आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आता आपल्या समोर बघत आहो, चोरलेली पार्टी आहे का नाही? आहे. पण तिची वेळ कशी आली नेवासा तालुक्यात मित्रांनो बघा. चोरलेली पार्टी असून सुद्धा उमेदवार त्या पार्टीचा नाही, उमेदवार भाडेकरू आहे. म्हणजे चोरलेली पार्टी, उमेदवार भाडेकरू. आणि मग ही कशी लढाई आहे मला सांगा. आणि म्हणून निश्चित स्वरूपाने मला आपल्याला सांगायचंय की मागच्या 2 वर्षात ज्यावेळेस आमदार साहेबांना त्रास होत होता, मी स्वतः बघितलेलं आहे. रात्री झोपलेले नाही आहे साहेब, कधी बोललेले नाही भाषणात,
कधी बोलणार नाही भाषणात, पण मी स्वतः असल, मी असल, माझी आई असल, माझी पत्नी असल, माझी बहीण असल, मोठे साहेब असतील, आम्ही बघितलेलं आहे की रात्री रात्री साहेबांनी झोपा नाही काढलेला, तो त्रास बघितलेला आहे, त्यांना किती त्रास झालेला आहे हे आम्ही डोळ्यांनी बघितलेलं, खूप प्रकारचा. मागच्या भाषणात साहेबांनी जागीत सांगितलं की अक्षरशः खुनाचा गुन्हा देखील दाखल करायला ही लोक मागं पुढे बघितलं नाही यांनी. आणि म्हणून कोणत्या थराला हे राजकारण चाललंय? आपलं तालुक्याचं राजकारण बघा आज कुठं चाललंय. या विरोधी मंडळींनी शनिदेवाला तरी सोडलं का? आता शनिदेवालाही सोडलं नाही. खोटी शपथ्या घेऊन दोन्ही लोक, आज मला असं वाटतं डायरेक्टर आहे, सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे की शनिदेवाची शपथ देखील ह्या लोकांनीच खोट्या घेतल्या. अहो तुम्ही या ना नेवाशाच्या चौकात, आम्ही सगळे बघायला येऊ, आम्ही सगळ्या गमती बघू, तुम्हाला किती शपथी घ्यायच्या तुम्ही शपथी घ्या, पण देवाला ह्या राजकारणात मध्ये आणू नका. ज्यांनी देखील ह्या राजकारणात देव आणलेला आहे त्याचा सर्वनाश झाल्याशिवाय ह्या तालुक्यात राहिलेला नाही, आणि तसंच तुमचं होणार आहे. आज आपण ही लढाई करत असताना आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलतो, पाण्याच्या मुद्द्यावर बोलतो, रोजगाराच्या मुद्द्यावर बोलतो. हे मुद्दे घेऊन आपण सगळे बोलत आहोत. आणि विरोधी पार्टीत काय चाललंय? म्हणजे मी गमतीने म्हणतो, खासदार साहेब हे दोघंही विरोधक 4 वर्ष 11 महिने आम्हाला शिव्या घालत होते. गडाखांनी येवं केलं, गडाखांनी तेवं केलं, गडा काशे काय देवानी जाडूची काडी फिरवली मागच्या 10-15 दिवसात. हे आम्हाला गेले विसरून आणि एकमेकाला शिव्या द्यायला लागले. तुम्ही बघा ना, गेल्या 7-8 दिवसात हे एकमेकालाच बोलतोय. आम्ही म्हणतो अहो बोला आमच्यावर, ते म्हणते नाही आम्हाला एकमेकाचीच जिरवायची. भाषण ऐका, भाषण कसे बघा. लंगे साहेब म्हणतात की बाळासाहेब मुरकुटेला गडाखांनी पैसे देऊन उभा केले. बाळासाहेब मुरकुटे म्हणतात की लंगे साहेबांना पण गडाखांनी पैसे देऊन उभा केलं. आणि यांचे भाषणाचे मुद्दे एवढेच आहे की कोण कसा गडाखांकडून मॅनेज, एवढेच भाषण आहे, बाकी काहीच नाही. बाकी काही अजेंडा आहे का मला सांगू? तरुण मित्रांना आतापर्यंत कुणी रोजगाराचा शब्द दिला का सांगा मला? आतापर्यंत दिला? आतापर्यंत दिला नाही. मी सांगतो माननीय गडाख साहेबांनी मागच्या साहेबांना शब्द दिलता की भविष्याच्या काळात शंकरराव तुम्हाला मोठी भरती, मोठ्या तरुणांना रोजगार या तालुक्यात लावायचा आहे, ना आपण तो लावला. MIDCच्या माध्यमातून असल, कारखान्याच्या माध्यमातून असल, एज्युकेशनच्या माध्यमातून असल, अनेक बाकीच्या संस्थेच्या माध्यमातून असल. मुलांना रोजगार लावला का नाही मला सांगा? लावला का नाही? खरं खरं सांगा. लावला, कारण ती धमक शंकरराव गडाख साहेबांमध्ये आहे. आता आज नाही उद्या मी जाहीर आवाहन करतो की आता इथं जर विठ्ठलराव लंगे साहेब आले, मुरकुटे साहेब आले, आपले गडाख साहेब आले, आणि त्या तिघांनी तुम्हाला जर शब्द दिला की भविष्यात मला आमदार म्हणून निवडून द्या, मी ह्या तालुक्यातल्या 1000 मुलांना नोकरी लावू, तुम्हाला कोणाचं खरं वाटेल बरं? का बरं वाटेल बरं? कारण की करून दाखवलंय म्हणून ना. हे दोघं नोकरीला लावू शकतात का? अहो या दोघांनी आतापर्यंत फक्त चुनाच लावला, हे काय नोकरीला लावणारे? ह्या निवडणुकीत यांनी एकामेकालाच चुना लावला. याच मंगल कार्यालयामध्ये या दोघांनी बरोबर एक नाही सभा घेतली, निर्धार मेळावा. दोघं गळ्यात गळे घालून, हातात गळे घालून राम लक्ष्मणासारखे तिथं बसले. नुसते दोघच नाही, बाकी भावी आमदार होते. आज तालुक्यात तर लय भावी आमदार झाले यावेळेस. कसे भावी आमदार होतात मलाच समजत नाही. आता मला कोणतरी सांगत होते, काय नाही दादा, 2-4 टवळक्या पोरांना फोन देऊन द्यायचे आणि मग तो आता फोटो टाकल, मग त्याला लाईक द्यायचं आणि भावी आमदार कॉमेंट करून टाकायचे. एवढं सोपं झालेलं आहे. मग सारे हे भावी आमदार तिथं जमले आणि भाषणात एकच मुद्दा होता की जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा असेल. दिला का नाही? भाषण बोलले का नाही सारे? आणि मग हे तुमचं काय झालं? तुमचा एवढा चांगला संसार चालला होता, तुमचा एका दिवसात घटस्फोट झाला आणि तुम्ही म्हणता घटस्फोट पण गडाखामुळे झाला. काही झालं की गडाखामुळे झालं. पण आता मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय मित्रांनो, ही निवडणूक आता बघा, समोरच्यांनी आता मला असं वाटतं तुमचे भांडणं आता आम्ही पाहून कंटाळलोय. म्हणजे यावेळेस तर ते नेवासा तालुक्यावर बिग बॉसचा शो होऊ शकतो यांचे भांडणं पाहत.
तुम्ही आता मला जाहीर आव्हान दोघांना पण, तुम्ही ह्या तालुक्यातले पाट पाण्याचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, विजेचे कसे प्रश्न सॉल्व्ह करता येतील याच्यावर तुम्ही भाषण करा. आम्हाला ते ऐकायचंय की नाही आपल्याला? ते का आपल्याला यांचे भांडणं ऐकायचे? कवर ऐकायचे आता यांचे भांडण? मला तुम्हाला एक सांगायचंय, माननीय शंकरराव गडाख साहेब आमदार असताना या पाट पाण्याचं एवढं परफेक्ट नियोजन साहेबांनी केलं. 9 ते 14 आमदार असताना दुष्काळ पडला, या मुळा धरणात पाणी नव्हतं, आसपासच्या तालुक्यात प्यायला देखील पाणी नव्हते. आपले बंधारे उकरले, त्याच्यात पाणी भरलं आणि बाकीचे तालुक्यातले लोक यायचे म्हणायचे तुमचा आमदार कोण आहे? होतं का नाही मला सांगा, खरं खरं सांगा. होय धमक शंकरराव गडाखांमध्ये. नंतर 14 ते 19 वेगळा आमदार आला आणि सगळं पाणी खाली जायचं. आपला पाटावरच्या मोटरी पळून न्यायच्या, आपले लाईट वीज कनेक्शन बंद केले जायचं. धरणात पाणी असून देखील आपले पिकं जळले का नाही? जळले. का बरं? आमदार म्हणायचे माझं कोणी ऐकतच नाही, त्यावेळेसचे कुणीच ऐकत नाही. आणि म्हणून असं करता करता अजिबात कुठल्याही स्वरूपाचं नियोजन नाही, काहीच प्रखर काहीच नियोजन नाही. फक्त त्यावेळेस सांभाळले तर ते ठेकेदार सांभाळले, बाकी कुणीच सांभाळलं नाही. यावेळेस 19 ते 24 पुन्हा साहेब आमदार झाले. आमदार झाल्यावर एवढं योग्य नियोजन केलं की पाट पाण्याचा आणि या नेवाशा तालुक्यातल्या एकाचं पण टिपरू जळू दिलं नाही. जळू दिलं का मला सगळ्यांनी सांगा? अजिबात जळू दिलं नाही. असा माणूस जो पाट पाण्याचा आपला मुख्य प्रश्न येतो, आज आपला नेवासा तालुका हा 70% मुळा धरणाच्या पाणीवर आहे, 30% भंडारदाऱ्याच्या धरणावर आहे का नाही? उद्या आता निळवंडे झालेलं आहे. साहेब भाषणात बोलले की आता निळवंडेच्या पाण्याच्या मुळे आपल्याला खाली त्रास होणार आहे. आणि जे साहेब बोलले उद्या हे राहत्याचे जे आहेत ते मंडळी, हे त्यांचेच हे कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती. ते म्हणले उठ की उठणार, बस का बसणार? हे आवाज उठू शकणार आहे का तुमच्या पाण्यासाठी? उठू शकणार आहे का मला सांगा? नाही उठू शकणार. तिथं फक्त शंकरराव गडाख पाटीलच तुमचा आवाज उठू शकणार आहे. आणि म्हणून शंकरराव गडाख साहेबांच्या पाठीमागे आपल्याला राहायचंय मित्रांनो. तुम्ही आम्ही सगळेजण उद्याच्या ह्या निवडणुकीत 100% एकत्र राहिलो तर आमदार साहेबांचा विजय पक्का आहे. आजच तुम्हाला माहिती, विरोधकांचे पण तोंड पडलेले आहे का? एक तरी विरोधक म्हणतो का आम्ही निवडून येऊ? सारे म्हणते आम्ही आता पडलेलो आहे. आणि मुळात आता लक्षात घ्या, लहानाला मुलगा देखील इथं हिशोब देऊ शकतो की शंकरराव गडाख कसे निवडून येणार. मी देखील तुम्हाला सांगतो, कमीत कमी उद्याच्या निवडणुकीत 50 ते 60 हजार मतांनी शंकरराव गडाख साहेब विजय होणार आहे. हे तुम्ही आम्ही सगळेजण लक्षात ठेवा. आणि मुळात हे आता विरोधकांची जी निवडणूक चाललेली ही जिंकाय करतात अजिबात नाहीये. त्यांची लढाई चालली आहे की 2 नंबर कोण व्हायचं. आणि म्हणून ही 2 नंबरची लढाई त्यांची आमची. 2 नंबर म्हणजे निवडणुकीतले 2 नंबर, बाकी 2 नंबर नाही. आणि म्हणून ती निवडणूक त्यांची सगळ्यांची चालू आहे. मला आता जाता जाता एवढंच सांगायचंय, आमदार साहेबांनी सांगितलं की ह्या दोघांना देखील गडाख साहेबांनी कशी ताकद दिली, मोठी ताकद दिली. जिल्हा परिषदवर निवडून आणलं, परत नंतर अध्यक्ष केलं, मंत्रिपदासारखं पद दिलं. म्हणजे अध्यक्ष म्हणजेच मंत्रिपदासारखं पद. ज्या वेळेस त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक होती मित्रांनो 2014ला. त्याच शिरसगाव गावामधून आपण मायनस होतो. मग यांनी आपलं काम केलं का नाही? कामच केलं नाही. त्या लोकांनी सांगितलं की एवढं पद मोठ्या साहेबांनी देऊन देखील यांनी आपल्याला धोका दिला. साहेबांनी तर पुढे सांगितलं 19च्या निवडणुकीत नारळ फोडायला होते आणि नंतर तिकडे प्रवेश करून आपल्याच डोक्यात नारळ फोडला. आणि म्हणून आज ही जी लढाई आहे, हे दोघेही म्हणतात आता आमची ही शेवटची लढाई आहे. आता खरे एक खोटी मला माहित नाही, जर खरी असेल तर स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला पाहिजे की हे आमची शेवटची निवडणूक. आणि म्हणून दोघं भाषण करता करता मला आठवतं आज असंख्य त्यांचे कार्यकर्ते आज आपल्यात आलेले. हे कार्यकर्ते ज्यावेळेस त्यांना मदत मागायच्या वेळेस म्हणजे कार्यकर्ते त्यांच्यासाठी म्हणजे पैसे गोळा केलेले लोक आहे. पैसे घरातून घालून भाकरीचा डब्बा बाहेर घेऊन प्रचाराला गेलेले लोक आहे. ज्यावेळेस हे लोक त्यांना मदत मागायचे, हे म्हणायचे आमच्याकडे डिझेलला पैसे नाही, म्हणायचे का नाही? दोघं म्हणायचे. आणि आज तुम्ही बघा इलेक्शन आलंय तर कशा गाड्या बाहेर फिरू राहिल्या. गाड्या तर चालल्याच आहे. सभेला देखील आजकाल आता पैशानी लोक यायला लागले, हे मला आता कळायला लागलंय. आले का नाही? किती रुपये? किती? आणि मला नाही ऐकू आलं. किती? 500 रुपये होय.
500 रुपये येऊन तुम्ही आता आज किती आहे? आज 1000 आहे. बघा 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 काय वेळ आता आलेली आहे विठ्ठल भाऊ तुमच्यावर. लोक मनापासून येत नाही तुमच्याकडं. आज इथं कुणी पैसे देऊन आलंय का? कुणी आलंय पैसे देऊन? का नाही आलं मी तुम्हाला सांगतो. कारण की ह्या गडाख कुटुंबावर तुम्ही सगळेजण मनाने जोडलेले लोक आहेत. या तन मन धनाने तुमचं प्रेम शंकरराव गडाख पाटलांवर आहे, तुमचं प्रेम यशवंतराव गडाख साहेबांवर आहे, तुमचं प्रेम ह्या संघटनेवर आहे. आणि म्हणून आम्हाला कधीच ही गरज पडणार नाही. आणि ज्या दिवशी गरज पडल त्या दिवशी राजकारण सोडून देऊ, पण अशी गरज आमच्यावर कधीच येणार नाही मित्रांनो. आणि म्हणून आता यांना पळू द्या, किती पळायचंय. दोघांना एकदा पाडलंय. एकाला 2009 ला पाडलंय, एकाला 2019 ला पाडलंय. आता दोघं बरोबर पाडून देऊ आणि विषय संपून देऊ. आणि माझं मत आहे, हे बघा, विरोध असला पाहिजे. मी काही हे मानणारा कार्यकर्ता नाही की विरोध नसला पाहिजे. या तालुक्यात असेल, राज्यात असेल, देशात असेल, विरोध असला पाहिजे. तो लोकशाहीचा अधिकार आहे आपल्याला. पण विरोध हा वैचारिक असला पाहिजे. विरोध हा सक्षम काहीतरी कामाच्या बाबतीतचा असला पाहिजे. तुम्ही खालच्या पातळीवर ज्यावेळेस काम करतात, खालच्या पातळीवर टीका करतात, येऊन तुमचा सर्वनाशच होतं. आणि तुमचं यावेळेस या निवडणुकीतून तुम्ही संपणार आहात. हे काळ्या दगडावरची रेष आहे. आणि म्हणून आपण सगळेजण उद्यापासून कामाला लागायचंय. आणि आता तुम्हाला सांगतो, निवडणूक एवढी भारी झाली आपली, निवडून येणार आहोत 100%. पण आता हे दोघं काहीतरी गडबड घालायच्या डोक्यात आहे का नाही? आहे का नाही? सोनाईला घालायचा प्रयत्न केला का नाही केला? काय तर म्हणे आम्हाला आमची गाडी काढली आणि आम्हाला मारायचा प्रयत्न केला आणि हे केला. आता देखील होईल, 100% होणार. मुद्दामून सभा सोनाईत ठेवलीये, गोंधळ होऊ म्हणून होणार. आणि म्हणून हे लोक ज्यावेळेस येतील, आता तुम्हाला सांगतो, माझे आमदार आमच्या सोनाई गावात आले, शिंगणापूरमध्ये आले, मोठ लोक घेऊन आले आणि म्हणे भव्य दिव्य गर्दी सोनाई. एक माणूस सोनाईचा होता का? एक माणूस होता सोनाईचा? एक माणूस शिंगणापूरचा होता? सगळे बाहेरचे लोक होते. आणि आम्ही बघा साहेब काम करत असताना, मी काम करत असताना कधी देखील दुसऱ्या गावात जात असो, आमची एकच गाडी असते, 2 लोक आमच्या गाडीतले असतात. का आता आम्ही बाहेर जात असताना आमच्या बरोबर सोन्याचे लोक घेऊन जायचे. आणि मग देवगावला जर गेलो तर फक्त सोन्याच्याच लोकांना भेटायचं का देवगावच्या लोकांना भेटायचं? आणि म्हणून हे यांचेच लोक घेऊन फिरतायत सगळीकडे. इथल्या स्थानिक लोकांची काही हे नाही. म्हणून उद्याच्या ह्या बघा यांचा डाव आहे. उद्या हे गोंधळ घालायचा प्रयत्न करणार. आपण तो गोंधळ होऊ द्यायचा नाही. आपली निवडणूक हातात आलेली मित्रांनो, हे खोटे नाटे आरोप करणार. हे एवढे आरोप करायला यांना केस आणि ते सोनई पोलीस स्टेशन तर एवढं प्रेमाचं आहे. प्रत्येक इलेक्शन आलं की माझे आमदार आहेत आमच्या सोनई पोलीस स्टेशनला. यावेळेस पण आता जर आले, लांबून दिसले तर लांबूनच नमस्कार घाला. तुम्ही जर त्यांना हातात हात दिला तर ते म्हणतील माझा हात पिरगाळला बरं का, खरं म्हणतील आणि लगे केस टाकून देतील. आणि म्हणून आता त्यांना त्यांचं काम करू द्या. प्रचार करायचा आहे करू द्या. त्यांना माहिती ते पडणार आहे. बघा काय योगायोग असतो. बघा माझे आमदारांनी तिथे डायरेक्ट बॅटच घेऊन टाकली या निवडणुकीत. का बरं घेतली? का बरं चिन्ह घेतलं? या प्रहार पक्षाचे काही मत आहे का इथं मित्रांनो? एकही मत नाही, एकही मत नाही. पण फक्त बाबा हे चिन्ह पोचलेलं आहे गडाख साहेबांच्या माध्यमातून म्हणून घ्यायचा प्रयत्न केला. पण या नेवासा तालुक्यातली लोक खूप हुशार आहे साहेब, खूप हुशार आहे. आम्ही ग्रामपंचायतीला 3-3 वेगळे शिक्के मारतो. आणि म्हणून मी गमतीने म्हणतो की यावेळेस शंकरराव गडाख साहेबांचं चिन्ह मशाल नाही, फुटाणे जरी असतं तरी फुटाण्यावर निवडून आलो असतो आपण. कारण की साहेबांना निवडून द्यायचं आहे यावेळेस लोकांनी ठरवलेलं आहे. आणि पहिल्यांदा इतिहासात आपल्याला संधी आलेली आहे मित्रांनो की शंकरराव गडाख साहेब ह्या नगर जिल्ह्यात 1 नंबरच्या मताने निवडून येऊ शकतात. नाना असतील, बाकी सगळ्यांनी जबाबदारी घेतलेली. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शंकरराव गडाख साहेब हे पहिल्या 3 मध्ये मंत्रिपदामध्ये असतील. ही देखील आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून भविष्यात तुम्ही मतदानाला जाताना ह्यावेळेस एवढाच विचार करा की तुम्ही एका भावी आमदाराला नाही, एका आमदाराला मतदान नाही करत आहात, तर एका भावी कॅबिनेट मंत्र्याला मतदान करत आहात. आणि उद्या या नेवासा तालुका सुजलाम सफलाम बनवण्यासाठी गडाख कुटुंबाच्या मागे आपण सर्वजण राहताल. आणि तशीच उद्धव साहेब आता तिथून निघालेले आहे. कुठून? श्रीगोंद्यावरून. अगदी 20 मिनिटात इथे येणार आहे. 20 मिनिटातून 5 मिनिटात इथं सभेच्या ठिकाणी येणार आहे.
म्हणजे मला असं वाटतं 3:30 3:40 पर्यंत इथे येणार आहे. मग तुम्ही थांबणार आहे का नाही मला सांगा. हात वर करून मला सगळेजण थांबा. खरं खरं सांगा. आणि आता एक जय घोष होऊ द्या. मारुती मी देतो ना, मला देऊ दे, माझा घासा बसलाय पण देतो. आणि असा आवाज गेला पाहिजे या नेवासा तालुक्यातल्या कान्या कोपऱ्यात प्रत्येक मतदारांपर्यंत हा आवाज गेला पाहिजे. तर देणार का नाही. शंकरराव गडाख पाटलांचा, शंकरराव गडाख पाटलांचा. हात वर करून द्या. आज घोडेगावला सभा आहे, तिथं देखील आवाज गुजला पाहिजे. शंकरराव गडाख पाटलांचा, शंकरराव गडाख साहेबांचा, उद्धव साहेब ठाकरेंचा, उद्धव साहेब ठाकरेंचा. आणि म्हणून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं चिन्ह मशाल आहे, मशाल आहे, मशाल आहे. 1 नंबरचं आपलं चिन्ह आहे. कोणचं चिन्ह आहे आपलं सांगा. किती नंबरवर आहे सांगा. परत सांगा चिन्ह किती नंबरवर आहे. आणि म्हणून आता उद्धव साहेब थोड्याच वेळात येतील. तुम्ही सगळेजण इथं थांबा. हात जोडून आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला शंकरराव गडाख साहेबांचं चिन्ह मशाल, या मशालावर बटन दाबून साहेबांना भरघोस मतदानाने निवडून द्या. एवढीच कळकळीची हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो. यानंतर